गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं महावीर उद्यानात 55व्या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात गुलाब, झेंडू, निशिगंध, जरबेरा यासह विविध फुलांच्या दुर्मिळ आणि आकर्षक जाती मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शनात स्किट स्पर्धा, तरुणांच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार असलेल्या बोटॅनिकल फॅशन शो तसंच लहान थोरांसाठी चित्रकला स्पर्धेनं सर्वांचं लक्ष वेधलं. पृथ्वी आणि पर्यावरण या संकल्पनेवर आधारित लघुपटही प्रदर्शित करण्यात आला. फ्लॉवर फेस्टिवल अंतर्गत सृजनशील प्रात्यक्षिकं घेण्यात आली. शास्त्रोक्त पद्धतीनं अत्तरे तयार करणे, फुलांपासून सरबत बनवणे, कागदी फुले तयार करणे यासारख्या कार्यशाळांना चांगला प्रतिसाद मिळाला. बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल, राधाबाई शिंदे स्कूल, न्यू मॉडेल, माईसाहेब बावडेकर शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्लास्टिक प्रदूषणावरील पोस्टर्स, उपकरणे आणि प्रात्यक्षिकं पर्यावरण जनजागृतीचा प्रभावी संदेश देऊन गेली. देशी बियाणांचं प्रदर्शन आणि कचऱ्यापासून खत बनवण्याच्या उपकरणांची माहिती नागरिकांना देण्यात आली. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या संकल्पनेवर आधारित आकर्षक रचना, सजावट आणि प्रात्यक्षिकं प्रदर्शनात दाखवण्यात आली. प्लास्टिक वापर कमी करण्याच्या संदेशासाठी तब्बल 6,000 कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. पुणे, सांगली, बेळगाव आदी शहरातून बागकामासाठी लागणाऱ्या कुंड्या, स्टँड रोपे, कंद, खते आणि हत्यारे अशा विविध साहित्यांचे स्टॉल्स प्रदर्शनात आकर्षण ठरले. हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, सचिव सुप्रिया भस्मे, शांतादेवी डी पाटील, प्राजक्ता चरणे, NCC स्वयंसेवक तसंच गार्डन्स क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.